जय शिवराय मित्रांनो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हक्काची आणि थेट बातमी देणाऱ्या MHB मराठी न्यूजवर तुमचे स्वागत आहे. जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आत्ताच आपल्या MHB मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. मित्रांनो, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 आणली खरी, पण आता या योजनेतील जाचक अटींमुळे प्रामाणिक आणि नियमित कर्ज भरणारा शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे. नियमित पीक कर्ज फेडणाऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान जाहीर झाले आहे. पण सरकारने यासाठी तब्बल 31 मार्च 2027 पर्यंत कर्ज भरण्याची अट घातली आहे. आता विचार करा, गेल्या 5 ते 7 वर्षात आपल्या बळीराजावर काय संकट आली नाहीत? कधी अस्मानी संकट, कधी दुष्काळ, तर कधी गारपीट आणि अतोनात नुकसान. अशाही परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी लोकांकडून हात उसनवारी करून पोटाला चिमटा काढून बँकेचे कर्ज नियमित भरले. पण सरकारच्या या नव्या अटींमुळे आम्ही वेळेवर कर्ज भरून चूक केली का, असा संतप्त सवाल आता शेतकरी विचारत आहेत. एवढंच नाही तर ज्या शेतकऱ्यांनी 2014, 2015 आणि 2016 मधील थकीत कर्ज बँकांच्या माध्यमातून नुकतेच नियमित करून घेतले आहे, त्यांनाही या कर्जमाफीतून वगळले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे की 31 मार्च 2026 पर्यंत ज्यांचे रेकॉर्ड क्लिअर आहे त्यांना तात्काळ 1 लाख रुपयांपर्यंत वाढीव अनुदान देण्यात यावे. यापूर्वीच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा इतिहास पाहिला तर 32 लाखांपेक्षा जास्त नियमित शेतकरी असताना प्रत्यक्ष लाभ फक्त 15,42,000 शेतकऱ्यांनाच मिळाला. मग उर्वरित 15 लाख शेतकरी गेले कुठे? त्यांना वेगवेगळ्या अटी लावून वगळण्यात आले. जर आताही तीच चूक झाली तर भविष्यात बँकांचे कर्ज वेळेवर भरण्याची मानसिकता शेतकऱ्यांची राहणार नाहीया. जाचक अटींविरोधात आता आंदोलनाची ठिणगी पडली आहे. आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून या विषयावर पुढील चर्चा करण्यासाठी 8 जुलै काय निर्णय होतो, सरकार अटी शिथिल करतं का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सरकारने लवकरात लवकर निकष बदलून शेतकऱ्यांना दिलासा द्यायलाच हवा, हीच आमचीही मागणी आहे. MHB मराठी न्यूजच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांचा हा लढा असाच पुढे चालू ठेवू. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? सरकारने 31 मार्च 2027 ची अट रद्द करायला हवी की नाही? कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, अशीच खरीखुरी माहिती मिळवण्यासाठी MHB मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.